नेतृत्वाखाली जी भैरवनाथ विकास आघाडीची जी लोकनियुक्त सरपंचाची उमेदवारी मला दिली होती, त्या उमेदवारी जनतेने जे प्रतिसाद दिलाय त्या प्रतिसाद मी संधीचं सोनं करून दाखवेन. हा जो जनतेचा आहे, जनतेने जो प्रतिसाद दिलेला आहे याचा नक्की ह्या संधीचं सोनं करून दाखवेन. आज पाचगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या लोकनियुक्त सरपंचपदी माझी पत्नी प्रियांका संग्राम पाटील यांची भैरवनाथ पाचगाव उपनगर विकास आघाडीच्या वतीने जी उमेदवारी जाहीर केली होती, त्या उमेदवारीला आज सार्थ आज पाचगावकरांचा विश्वास आणि पाचगावकरांनी दिलेलं प्रेम हे आम्ही इथून पुढे कधीच विसरणार नाही. आणि आज खरोखरच पाचगावच्या विकासाचा विजय झालाय. या ठिकाणी मी आज सांगतो, या पाचगावच्या जनतेचा विजय झालाय, पाचगावच्या भैरोबाचा विजय झालाय. आज हा सर्व विजय आहे, हा सर्व विजय मी पाचगावच्या जनतेसाठी प्रदान करतोय. आणि आज माझ्या पत्नीला जे 5 वर्ष काम करण्याची जी संधी दिलेली आहे, त्या संधीचं ती सोनं करून दाखवेल. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहे. तिला इथून पुढच्या विकासाच्या कामासंदर्भात, पाचगावच्या विजन संदर्भात सगळ्या जे काही पावलं उचलायला लागतील त्या पावलं उचलून पाचगावचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष दिलं जाणार आहे. आणि आज पाचगावकरांनी ठेवलं माझ्या पत्नीवर ठेवलेला विश्वास हा कुठेच मी वाया जाऊ देणार नाही आहे. असंच प्रेम पाचगावकरांचा सतत आणि सदैव असू दे. त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करत असलेले आमच्या सर्व कोर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगे साहेब, उपाध्यक्ष संजय पाटील साहेब, चेअरमन चंद्रकांत सत्ते साहेब, देवस्थान कमिटी अध्यक्ष MS पाटील साहेब आणि तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी ढेरे साहेब, तसेच मी आमच्या कोर कमिटीतील सर्व सदस्य आणि माझ्याबरोबर काम करत असलेले आमचे सर्व कार्यकर्ते, मित्रपरिवार, त्याचबरोबर आमच्या कुटुंब पाटील परिवारातील आमचे सर्व सदस्य, या सर्वांचे मी मनापासून एकदा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. एवढी मोठी संधी दुसऱ्यांदा माझ्या पत्नीला त्यांनी सरपंच पदाची जी निवड केली आहे, त्या प्रथम मी सर्व पाचगावकरांचे मनापासून एकदा धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त